नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज TYBA राज्यशास्त्र यामधील आंतरराष्ट्रीय राजकारण S4 हा जो पेपर जो आहे, या S4 पेपरमधील पहिला प्रकरण जे आहे आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाची ओळख, या प्रकरणामधील आंतरराष्ट्रीय राजकारण त्याचा अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती आपण अभ्यासणार आहोत। तर आंतरराष्ट्रीय राजकारण हा राज्यशास्त्राच्या किंवा राज्यशास्त्र या विषयामधील एक नवीन विषय मानला जातो। साधारणतः द्वितीय महायुद्धानंतर या विषयाला चालना मिळाली। या विषयाच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय राजकारणामधील जी किंवा जागतिक राजकारणामधील किंवा जगामधील विविध जी सार्वभौम राष्ट्र जे आहेत, या सार्वभौम राष्ट्रातील पारस्परिक संबंधांचा अभ्यास जो आहे, हा पारस्परिक संबंधांचा अभ्यास या पेपरमध्ये किंवा याच्यामध्ये केला जातो। की आंतरराष्ट्रीय राजकारण एक अभ्यासाची स्वतंत्र किंवा स्वायत्त ज्ञानशाखा मानली जाते। काही लेखकांनी किंवा काही विचारकांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या सांगताना की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजेच काय, की आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे सत्तेसाठी चाललेला संघर्ष। आज आपण बघतोय की जगामधील विविध राष्ट्र हे सत्तेसाठी प्रयत्नशील असतात। प्रत्येक राष्ट्राला स्वतःचं असं परराष्ट्रीय धोरण असतो, राष्ट्रीय हित असतो आणि राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी तो आपल्या राष्ट्रीय शक्तीमध्ये वाढ जी आहे, वाढ हे करत असतो। तर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर आज आपण द्वितीय महायुद्धापासून तर आजपर्यंत आपण जर प्रवास आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपण जर केला तर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये नवीन नवीन विषय जे आहेत, हे नवीन नवीन विषय किंवा नवीन नवीन घटक जे आहेत, हे घटक अंतर्भूत होताना आपल्याला दिसतात। म्हणजे 1960च्या दशकातील असणारं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं राजकारण आणि 2020च्या स्तरावरचं असणारं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं राजकारण, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत जी आहे, तफावत आपल्याला बघायला मिळते। की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्थित्यंतर जे आहेत, नेहमीच स्थित्यंतर घडत असतात। आज आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बदलते स्वरूप किंवा स्थित्यंतर आपण जर अभ्यासायचं असेल तर विविध दृष्टिकोन, विविध सिद्धांत जे असतील, हे विविध सिद्धांत अभ्यासणं गरजेचं आहे। की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक बदल जे आहेत किंवा अनेक स्थित्यंतरे जी आहेत, हे स्थित्यंतरे घडून येताना आपल्याला दिसतात किंवा जाणवतात। आपण अभ्यास जर केलं किंवा आपण जर अभ्यासाच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला सहज लक्षात येते की आदर्शवादी दृष्टिकोन असेल, नवनवीन जे वास्तववादी दृष्टिकोन, नववास्तववादी दृष्टिकोन किंवा निर्धारण दृष्टिकोन, व्यवस्था सिद्धांत, खेळ सिद्धांत, हे असे अनेक सिद्धांत जे आहेत किंवा असे अनेक दृष्टिकोन जे आहेत, हे दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये विकसित झालेले आहेत। आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ बघताना की आंतरराष्ट्रीय राजकारण आपल्याला समजून घेताना प्रामुख्याने हा विविध दृष्टिकोन किंवा सिद्धांत जे आहेत, हा विविध दृष्टिकोनांचा किंवा विविध सिद्धांताचा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आणि महत्त्वाचं किंवा महत्त्वपूर्ण मानलं जातं। तर आपण सुरुवातीला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ आपण समजून घेऊया। की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ समजून घेताना की आंतरराष्ट्रीय राजकारण जसं आपण विचार करतो की ही सतत बदलत जाणारी प्रक्रिया आहे। ही सतत बदलत जाणारी प्रक्रिया म्हणजेच एक प्रकारची गतिशील स्वरूपाची एक प्रक्रिया आहे की आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, आपले जे उद्दिष्ट जे आहे, या आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रातील प्रमुख गटावर प्रभाव पाडण्याची जी क्षमता जी असते किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याची जी कला जी आहे, त्या कलेला आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हटलं जातं। म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ समजून घेताना आपण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक राष्ट्र किंवा राष्ट्रांचा गट आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी इतर गटावर म्हणजेच अन्य गटावर प्रभाव पाडतो आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो। ही जी कला, हे जे आर्ट जे आहे, याला आंतरराष्ट्रीय साधारणतः आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हटलं जातं। की याद्वारे सत्ता प्रस्थापित केली जाते, त्याचबरोबर सत्तेमध्ये वृद्धी घडवण्याचा प्रयत्नसुद्धा किंवा वृद्धी किंवा विस्तार करण्याचा प्रयत्नसुद्धा याच्यामध्ये केला जातो। आज आपण विद्यार्थी मित्रांनो बघतो की जागतिक राजकारणाचा जर विचार केला
तर प्रामुख्याने मुख्यत्वे करून असं आपल्याला आढळतं की जगातील बहुसंख्य जी राष्ट्र जी आहे ते बहुसंख्य राष्ट्र ही सार्वभौम आहेत, अंतर्गत आणि बहिर्गत दृष्ट्या. आणि अशी विविध राष्ट्र जी असतील, जे सार्वभौम राष्ट्र असतील, स्वतंत्र राष्ट्र असतील, त्याचबरोबर त्यांचं स्वतःचं असं एक परराष्ट्रीय धोरण आहे, स्वतःची एक परराष्ट्र नीती आहे किंवा स्वतःची एक स्वतंत्र अशी फॉरेन पॉलिसी आहे की फॉरेन पॉलिसी किंवा परराष्ट्रीय धोरण आखताना किंवा परराष्ट्र नीती आखताना त्या सगळ्या बाबींचा विचार जो आहे याच्यामध्ये केला जातो. म्हणजेच सार्वभौम स्वतंत्र सत्तासंपन्न राज्यांच्या म्हणजेच राष्ट्रांच्या अभ्यास याला साधारणतः आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हटलं जाते. तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ बघताना आपण बघतोय की एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतर गटावर प्रभाव पाडण्याची क्षमता, त्यामध्ये सत्तेचा होणारा वापर आणि त्यावर नियंत्रण करण्याची कला म्हणजे साधारणतः याला आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हटलं जाते. आता विविध विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याख्या ज्या आहेत व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा व्याख्या मांडलेल्या आहेत, त्या आपण व्याख्याक्रमानुसार आपण बघूया. सर्वात अगोदर आपण मार्गेनतावची व्याख्या बघूया की मार्गेनताव काय म्हणतो. की मार्गेनताव आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या बघताना किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजेच काय की राष्ट्रामधील असणारा संघर्ष आणि सत्तेचा उपयोग ज्या राजकीय व्यवस्थेकडून केला जातो त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हटलं जाते. म्हणजेच मार्गेनतावनी आंतरराष्ट्रीय राजकारणाची किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याख्या प्रस्तुत करताना किंवा विचार मांडताना त्यांनी सांगितलं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजेच काय की ज्यामध्ये राष्ट्रामध्ये सत्तेसाठी संघर्ष होतोय, ज्या राष्ट्रामध्ये सत्तेसाठी संघर्ष होते आणि यामध्ये सत्तेचा उपयोग एखाद्या राजकीय व्यवस्थेकडून जाणीवपूर्वकरित्या सत्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला जातो, अशा प्रक्रियेला किंवा अशा या प्रक्रियेला आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हटलं जाते. मार्गेनतावने या व्याख्येच्या अनुषंगाने राष्ट्रामधील संघर्षावर भर दिला आहे, कारण की सत्ता प्राप्ती हे प्रत्येक राष्ट्राचं इति कर्तव्य किंवा इति महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे उद्दिष्ट असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही पहिली व्याख्या मार्गेनतावची. दुसरी व्याख्या जी आहे ग्रॉसने सांगितलं की आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजेच काय की आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजेच काय की परराष्ट्रीय धोरणांचा म्हणजे ज्या अभ्यासामध्ये परराष्ट्रीय धोरणांचा अभ्यास केला जातो म्हणजेच फॉरेन पॉलिसीचा अभ्यास केला जातो त्याला आपण आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजेच ग्रॉसनी आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हटलं जाते. परराष्ट्र म्हणजे इतर राष्ट्राच्या संदर्भामध्ये आखावयाचं जे धोरण जे असते अन्य राष्ट्रांच्या म्हणजे दुसऱ्या राष्ट्रांच्या संदर्भामध्ये आखावयाचं किंवा निश्चित केलेलं जे धोरण जे असते याला परराष्ट्रीय धोरण असतं. म्हणजे हा परराष्ट्रीय धोरणांचा किंवा या परराष्ट्रीय धोरणांचा अभ्यास म्हणजेच ग्रॉस याला आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हटलं जातं. नंतर तिसरी एक व्याख्या थॉम्सननी सांगितलेली आहे किंवा थॉम्सननी मांडलेली आहे की थॉम्सन म्हणते की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ सांगताना राष्ट्रातील संघर्ष हित साध्य करण्यासाठी म्हणजे स्वतःचं राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जे आहे प्रत्येक राष्ट्र कटिबद्ध असतं आणि राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार जो आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार याच्यामध्ये केला जातो की राष्ट्रीय आता हितामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा त्याची पूर्तता राष्ट्राद्वारे कशा प्रकारे केली जाते या गोष्टीचा सुद्धा किंवा या गोष्टीला सुद्धा विशेष असं महत्त्व आहे. त्या अनुषंगाने आपण विचार केला की परिस्थितीच्या संदर्भामध्ये सुद्धा राष्ट्रीय हिताचा विचार जो आहे राष्ट्रीय हिताचा विचार याच्यामध्ये केला जातो. केवळ राष्ट्रीय एखाद्या देशाकडे एखाद्या राष्ट्राकडे राष्ट्रीय शक्ती असून चालत नाही तर त्याचबरोबर राष्ट्रीय हित किंवा राष्ट्रहित असणं गरजेचं असतं आणि हे राष्ट्रहित साध्य करण्यासाठी राष्ट्रीय शक्तीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. राष्ट्रहित जसं आपण चर्चा करतो की राष्ट्रहित ही परिस्थितीच्या संदर्भामध्ये असतोय, परिस्थितीच्या अनुषंगाने असतोय. एखादी राष्ट्रहित प्राथमिक स्वरूपाचं किंवा द्वितीय स्वरूपाचं असं साधारणरित्या कॅटेगरी वाईज किंवा वर्गीकृत करता येते. काही उद्दिष्ट जे असतात काही हितसंबंध हे प्राथमिक स्वरूपाचे असतात, काही दुय्यम स्वरूपाचे असतात. म्हणजे ते परिस्थितीच्या अनुषंगाने अभ्यासणं जे आहेत अभ्यासणं गरजेचं असतं. तर अशा राष्ट्रीय हितांचा सुद्धा विचार जो आहे हा विचार आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा जो आहे परराष्ट्रीय धोरण
आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रधान विषय किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा प्रधान विषय जो आहे किंवा मुख्य विषय जो आहे, हा मुख्य विषय हा परराष्ट्रीय धोरण हा राहिलेला आहे, नेहमीच परराष्ट्रीय धोरण हा राहिलेला आहे. कारण की परराष्ट्रीय धोरणाशिवाय आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप किंवा त्याचं महत्त्व किंवा त्याची व्यापकता किंवा त्याची सर्वसमावेशकता हे आपल्याला नीटपणे किंवा चांगल्या पद्धतीने कळू शकत नाही. हे जर आपल्याला कळायचं जर असेल किंवा हे जर आपल्याला जर व्यवस्थितपणे अभ्यास जर करायचा असेल तर परराष्ट्रीय धोरणाचा म्हणजेच फॉरेन पॉलिसीचा अभ्यास असणं किंवा अभ्यास करणं गरजेचं ठरतं. जगामधील विविध जे राष्ट्र जे आहेत हे विविध राष्ट्र परस्परामधील संबंध प्रस्थापित करताना परराष्ट्रीय धोरण जे आहे या परराष्ट्रीय धोरणांची आखणी करत असतात आणि परराष्ट्र धोरणांची निर्मिती करत असताना किंवा परराष्ट्रीय धोरण निश्चित करताना त्याला अनेक घटक जे आहेत देशपरत्वे हे अनेक घटक कारणीभूत ठरत असतात आणि परराष्ट्रीय धोरणांच्या माध्यमातूनच एखादं राष्ट्र जगावर किंवा जागतिक राजकारणामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपले राष्ट्रहित चांगल्यात चांगल्या पद्धतीने किंवा आपली राष्ट्रीय शक्ती त्या परराष्ट्रीय धोरणाच्या माध्यमातून किंवा आपली प्राथमिक उद्दिष्ट आणि द्वितीयक उद्दिष्ट हे गाठू शकतो. त्यामुळे परराष्ट्र धोरण जे आहे हे परराष्ट्र धोरण अतिशय स्टार्ट झालं करू. सुरुवात करू ना शिंदे सर, करून सुरुवात. त्याचबरोबर आपण राजन्यायाच्या संदर्भामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने राजन्यायाचा सुद्धा विचार जो आहे याच्यामध्ये करणं गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं मानलं जातं की राजनय हे परराष्ट्रीय धोरणाचं किंवा परराष्ट्रीय धोरण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट किंवा महत्त्वाचं उपकरण जे आहे किंवा महत्त्वाचं एक साधन मानलं जातं की विचारविनिमयाच्या माध्यमातून तडजोडीच्या माध्यमातून हितसंबंधांची देवाणघेवाण जी होते आणि या दृष्टीने संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न जो आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून किंवा या स्तरावरून हा मुद्दा जो आहे किंवा ही जी बाब जी आहे ही बाब स्वीकारली जाते केली जाते. राजनय परराष्ट्र धोरण आखण्यासाठी किंवा परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट गाठण्यासाठी एक महत्त्वाचं एक साधन किंवा महत्त्वपूर्ण एक साधन मानला जातो की राजनयाच्या माध्यमातून अनेक वादग्रस्त प्रश्न जे आहेत अनेक वादग्रस्त प्रश्न द्विपक्षीय स्तरावर किंवा द्विपक्षीय पातळीवर सोडवले जातात. म्हणजे एखाद्या दोन राष्ट्रांमधील किंवा दोनपेक्षा अधिक राष्ट्रांमधील वाद किंवा संघर्षग्रस्त मुद्दा जर निर्माण जर झाला किंवा संघर्षग्रस्त परिस्थिती जर निर्माण जर झाली तर या अशा संघर्षग्रस्त परिस्थितीमध्ये वाद निवडण्याचं किंवा विवादाचं निराकरण करण्याचं काम राजन्यायाच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या माध्यमातून किंवा व्याप्ती सांगताना राजनय हा घटकसुद्धा महत्त्वाचा मानला जातो आणि राजन्यायाला सुद्धा विशेष असं महत्त्व आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये ज्यांचा प्रभाव सर्वाधिक वाढत आहे आणि दिवसेंदिवस वाढत आहे. आपण बघितलं की द्वितीय महायुद्धानंतर जगाचं जे विभाजन जे आहे जगाचं विभाजन किंवा द्विध्रुवीकरण किंवा बायपोलर सिस्टम जे म्हटलं जातं हे बायपोलर सिस्टम आपण बघितलं अमेरिका आणि सोव्हिएट रशियाच्या माध्यमातून किंवा अमेरिका आणि सोव्हिएट रशियाच्या लिडरशिपमध्ये. पण त्याचबरोबर द्वितीय महायुद्धामध्ये आणखीन एक महत्त्वाची जी घटना किंवा पहिल्या महायुद्धानंतर एक महत्त्वाची घटना घडली की आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध मोठमोठ्या संघटना ज्या आहेत जागतिक संघटना या जागतिक संघटनांची निर्मिती झाली आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाने म्हणजेच या संघटनांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाला प्रभावित केलं. मग यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमध्ये आंतरराष्ट्रीय संघटनेचं सुद्धा तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे किंवा महत्त्वपूर्ण वाटा आहे असं म्हणते की राष्ट्रामधील जे परस्पर व्यवहार जे आहेत ह्या परस्पर व्यवहार नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रामधील जे म्युच्युअल कमर्शियल्स व्ह्यूज जे चालतात ह्या राष्ट्रातील व्यवहार नियंत्रित करण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे आंतरराष्ट्रीय संघटना ही महत्त्वाची म्हणली जाते किंवा जागतिक संघटना जी आहे जागतिक संघटना महत्त्वाची म्हणली जाते. किंबहुना असं आपण म्हणूया की राष्ट्रामधील परस्पर व्यवहार नियंत्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेची भूमिका जी आहे हे भूमिका निर्णायक स्वरूपाची ठरते. मग राष्ट्रसंघ असेल पहिल्या महायुद्धानंतर आपण जसं म्हटलं की पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशनची स्थापना झाली ज्याचं उद्दिष्ट जागतिक शांतता प्रस्थापित करणं होतं. दुसरं द्वितीय महायुद्धानंतर आपण बघितलं की जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती झाली जिचा पण उद्देश किंवा ज्या संघटनेचा उद्देशसुद्धा
हा जागतिक शांतता प्रस्थापित करणं होतं. ओपेक संघटना असेल, जागतिक व्यापार संघटना असेल किंवा जागतिक व्यापार संघटना असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, ह्या स्तरावरच्या ह्या विविध संघटना ज्या आहेत त्या विविध संघटनांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर त्या संघटनेमधील असणारी स्वरूप असेल, त्याची कार्यप्रणाली असेल, हे सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाला प्रभावित करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असणाऱ्या संघटना, या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संघटनांचा सुद्धा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. त्यानंतर ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय राजकारणाला प्रभावित करतात, त्याच बरोबर प्रादेशिक संघटना सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाला प्रभावित करण्याचे काम करतात. एडिटिंग करताना बरोबर करा बरं का फक्त. त्याचबरोबर आपण बघतोय की ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संघटना म्हणजेच राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्र संघटना, जागतिक संघटना किंवा जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनांचा जसा प्रभाव दिसतो, तसंच अलीकडच्या काळामध्ये म्हणजेच साधारणतः 90 नंतर प्रादेशिक ज्या संघटना ज्या आहेत या संघटनांचा सुद्धा प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणावर होताना दिसतो. की आंतरराष्ट्रीय संघटनांप्रमाणेच प्रादेशिक स्तरावरच्या ज्या संघटना ज्या आहेत या संघटनेचं महत्त्व देखील अलीकडच्या काळामध्ये किंवा समकालीन जागतिक राजकारणामध्ये महत्त्व जे आहे महत्त्व वाढत आहे. विभागीय सहकार्याच्या दृष्टीने विविध प्रादेशिक संघटना आहेत, जसं सार्क आहे, आशियन आहे, ओपेक आहे किंवा आणखीन युरोपीय संघ जे आहेत यासारख्या संघटना ज्या आहेत या सारख्या संघटनांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्व एक प्रकारचं प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या व्यापारविषयक संबंध जे असतील किंवा परराष्ट्रविषयक संबंध असतील किंवा आणखीन वेगवेगळे संबंध असतील किंवा राजकीय संबंध असतील, या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी, या बाबींना पुढे नेण्यासाठी किंवा प्रादेशिक संघटनासुद्धा महत्त्वाच्या ठरत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या माध्यमातून प्रादेशिक संघटनांनासुद्धा महत्त्वाचं असं स्थान जे आहे महत्त्वाचं असं स्थान प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदा आपण बघतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्याही प्रकारची सर्वोच्च सत्ता जी आहे, सर्वोच्च किंवा केंद्रीय सर्वोच्च सत्ता आहे, या केंद्रीय सत्तेचा किंवा अभाव जो आहे अभाव प्रकर्षाने आपल्याला दिसतो. त्यामुळे राष्ट्रामधील परस्पर व्यवहार जे आहे त्या राष्ट्रामधील परस्पर व्यवहार चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियम आणि आंतरराष्ट्रीय कायदा या बाबींचा विकास झाला आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे स्वरूप आणि नियमांचे स्वरूप, व्यवहारात होणारी कार्यवाही यांचासुद्धा अभ्यास जो आहे हा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नियम असतील, कायदा असेल, या गोष्टींनासुद्धा किंवा या बाबींनासुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. त्याचबरोबर आपण जसं विचार करतो विचारप्रणाली आणि सिद्धांत, की आंतरराष्ट्रीय राजकारणामधील असणाऱ्या विविध प्रकारच्या विचारप्रणाली असतील किंवा सिद्धांत असेल, या गोष्टींवरही भर जो आहे भर दिला जातो. नाझीवाद असेल, फॅसिस्टवाद असेल, उदारमतवाद असेल, साम्यवाद असेल, यासारख्या विचारधारा ज्या आहेत किंवा तत्त्वप्रणाली ज्या आहेत ह्या सारख्या विचारधारा किंवा तत्त्वप्रणाली आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात. त्याचबरोबर विविध सिद्धांत असतील, म्हणजे जशी विचारप्रणालीचं महत्त्व आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आहे त्याचबरोबर विविध सिद्धांत जे असतील या विविध सिद्धांताचं महत्त्वसुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, त्यामध्ये प्रामुख्याने आदर्शवाद असेल, मार्क्सवाद असेल, वास्तववाद असेल किंवा व्यवस्था दृष्टिकोन असेल, निर्णय निर्धारण दृष्टिकोन असेल किंवा सौदेबाजीचा सिद्धांत असेल किंवा हे जे दृष्टिकोन जे आहेत हे दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने महत्त्वाचे मानले जातात. याचासुद्धा अभ्यास जो आहे अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. तर अशा प्रकारे विचारप्रणाली आणि सिद्धांत.
त्याचबरोबर जागतिकीकरण आपण बघतो की जागतिकीकरणाचा काळ आहे, जागतिकीकरणाचं पर्व सुरू आहे आणि तुम्ही आम्ही सगळेजण जागतिकीकरणाच्या पर्वामध्ये आपण वावरत आहोत आणि यात जागतिकीकरणाचा प्रभाव जो आहे हा जागतिकीकरणाचा प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणावर सुद्धा पडलेला आपल्याला दिसतो। जागतिकीकरणामध्ये विविध राष्ट्र जी आहेत, विविध राष्ट्र ही परस्परांच्या जवळ फार आलेली आहेत। यामधून काय होते की यामधून फार मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जे बदल जे आपल्याला दिसतात ते जागतिकीकरणाचा एक महत्त्वाचा एक भाग आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने विचार करताना सुद्धा ग्लोबलायझेशन हा शब्द जो आहे किंवा जागतिकीकरण हा शब्द जो आहे हा जागतिकीकरण हा शब्द महत्त्वाचं मानला जातो, कारण की एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या जागतिकीकरणामध्ये फार जवळ आला आहे। कनेक्टिव्हिटी जी आहे कनेक्टिव्हिटी वाढली आणि कनेक्टिव्हिटी किंवा संपर्क वाढल्यामुळं राष्ट्रातील संबंध संघर्षाचे स्वरूप त्याचबरोबर सहकार्याचे स्वरूप याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेमेंडस बदल जे आहेत जागतिक राजकारणावर याचे प्रतिबिंब आपल्याला पडताना दिसतात। त्यामुळे जागतिकीकरण हा एक महत्त्वाचा भाग। त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असणाऱ्या ज्या राजकीय अर्थव्यवस्था ज्या आहेत या अर्थव्यवस्थेचा सुद्धा विचार जो आहे अर्थव्यवस्थेचा विचार याच्यामध्ये केला जातो। आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, बाजारपेठा असतील, बहुराष्ट्रीय त्याचबरोबर कंपन्या असतील, आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य व स्पर्धा असेल, व्यापारविषयक आंतरराष्ट्रीय नियमावली असेल, हे विविध घटक जे आहेत ह्या विविध घटकांचा समावेश आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये होतो आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करताना विविध नवीन असणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विविध संघटना असतील किंवा राजकीय अर्थव्यवस्था ज्या असतील या राजकीय अर्थव्यवस्थेचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये केला जातो। त्यानंतर शेवटचा मुद्दा याच्यामध्ये की आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असणारा संघर्ष आणि शांतता या सुद्धा गोष्टी ज्या आहेत या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात की आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजेच जागतिक पातळीवरील जी संघर्षग्रस्त मुद्दे जे आहेत किंवा शांतता जी आहे प्रस्थापित करण्यासाठी आपण बघतोय की विविध स्तरावर विविध माध्यमातून विविध घटकांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे राजकारण हे प्रभावित होत गेलं। म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं द्वितीय महायुद्धानंतर एक परिस्थिती जागतिक राजकारणाची अशी आपण बघतोय की ज्यामध्ये सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखाली किंवा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक निश्चित दोन गट तयार झाले होते आणि एकीकडे संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला शांतता ह्या दोन्ही स्तरावर हे ज्या बाबी ज्या आहेत ह्या बाबी सुरू होत्या। मग त्यानंतर आपल्या या सगळ्या प्रक्रियेचा भाग किंवा सगळ्या परिपाकाचा भाग जर आपण बघितलं तर आपण निशस्त्रीकरणाची प्रक्रिया बघतो, शस्त्र नियंत्रणाची प्रक्रिया बघतो, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून शांततेसाठी जे प्रयत्न चाललेत ते सुद्धा आपण बघतो। तर या विविध घटकांच्या आधारावर आपण बघतो की संघर्षग्रस्त मुद्दे आणि शांततेचे मुद्दे म्हणजेच पॅरिस संमेलनपासून किंवा मध्यंतरी डिटेंट किंवा तणाव शैथिल्याची जी प्रक्रिया 1962-63च्या दरम्यानमध्ये जी आलेली होती ते विद्यार्थी मित्रांना आपण बघतो की एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारण दोन्ही बाजूने म्हणजेच एक ध्रुव संघर्षाचा तर दुसरा ध्रुव शांततेच्या दोन्ही सायमल्टेनियसली आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीचा विचार करताना जेव्हा आपण शस्त्र नियंत्रणाची घटक शस्त्र नियंत्रण महत्त्वाचं मानलं जातो, निशस्त्रीकरण महत्त्वाचं मानलं जातो, त्याचबरोबर विविध घटक संघर्षग्रस्त मुद्दे सुद्धा महत्त्वाचे मानले जातात आणि त्या दृष्टीने संघर्ष आणि शांतता या दोन्ही बाबींचा विचार जो आहे ह्या दोन्ही बाबींचा विचार याच्यामध्ये केला जातो। आता हे सगळं सांगताना की आपण बघतो की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमधील हे असणारे विविध बदल जे आहेत विविध व्याप्तीमधील विविध स्थित्यंतरे जे आहेत हे विविध स्थित्यंतर आपल्याला बघायला मिळतात, विविध परिवर्तन आपल्याला बघायला मिळतात। एवढ्यावरूनच आंतरराष्ट्रीय राजकारणाची विद्यार्थी मित्रांनो व्याप्ती ही पूर्ण झाली असं मी म्हणत नाही। आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीच्या अनुषंगाने विचार करताना आपण 2020च्या काळामध्ये आपण आहोत आणि 1991 नंतर जे जागतिक स्तरावर फार मोठ्या प्रमाणामध्ये जे बदल आपल्याला जे बघायला मिळतात म्हणजेच WTOच्या स्थापनेनंतर म्हणजे 1995च्या काळानंतर म्हणजे जसं आर्थिक नियम सुद्धा बदलले, आर्थिक परिमाणं बदलले, आर्थिक स्थित्यंतरे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जागतिकीकरणाचा काळ असं म्हटलं जातो। यामध्ये सुद्धा विविध स्तर जे आहेत विविध घटक जे आहेत विविध घटक आपल्याला बघायला मिळतात। मग यामध्ये प्रामुख्याने जसजसं आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास होत जाईल म्हणजेच राष्ट्रातील संबंध जे आहेत किंवा राष्ट्रातील किंवा राष्ट्र जवळ जसजसे येत जातील तसतसं आंतरराष्ट्रीय संबंधांची व्याप्ती जी आहे व्याप्ती ही सखोल होत जाणार, डीपमध्ये जाणार। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामधील विविध ग्रासरूटवर
अभ्यास करणं गरजेचं ठरेल किंवा महत्त्वाचं ठरेल, ज्याच्यामध्ये जिओ पॉलिटिक्सचा हा एक भाग महत्त्वाचा मानला जातो. मला आशा आहे की या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचं अर्थ असेल किंवा व्याख्या असेल किंवा व्याप्ती असेल समजून घेण्यामध्ये मदत झाली असेल. धन्यवाद.